जियो साहब सीधा भी आज मुस्काइए, गणतंत्र दिवस की लालिमा सब पे चाहिए, गणतंत्र दिवस की लालिमा सब पे चाहिए. आपण सर्वजण इथे हसत मुखाने प्रसन्न मनाने बसले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य सुद्धा आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्य भारताची गाथा फारच मोठी. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातून स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. त्या देशासाठी आपण काय करतो? फक्त व्हॉट्सअप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर स्टेटस ठेवून प्रजासत्ताक दिनाच्या 3-4 शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपण आपलं घर, परिसर नक्कीच स्वच्छ ठेवू शकतो. ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण करू शकतो. पाण्याचा, साधन संपत्तीचा काटकसरीने वापर करू शकतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस गरजूंना मदत करू शकतो. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवणे, नैसर्गिक वस्तूंचे संरक्षण करणे, हे देखील वाहतुकीच्या नियमांचे, शासन निर्देशाचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. आपला भारत देश, ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिमय इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे, अजवादित मनुष्यबळ असलेला आपला भारत देश. प्रत्येक भारतीयाने ठरवले तर देशाविषयीची आपले कर्तव्य भावना ओळखली तर आपण नक्कीच, आपला भारत देश नक्कीच विकसित होऊन जागतिक महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करू शकतो. फक्त गरज आहे आपल्या ऐक्याची प्रयत्नांची, फक्त गरज आहे आपल्या ऐक्याची प्रयत्नांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारत राज्यात सुरक्षित करण्यासाठी. पण कसे याची वाटते की अजूनही कार्य पूर्णत्वास केलेले नाही. आजही ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत दिसत नाही. ते सुराज्यात दिसत नाही पूर्वी ना. इमानापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता हो. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण. या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागतंय. एवढेच नाही तर पहिले पैसा, रुपया माहित होता, पण आता काळा पैसा माहित झालाय. किती बदल झालाय ना. पण एक गोष्ट तर आहे की भारत स्वातंत्र्य झालाय. खरंच विचार करण्याची सारखी गोष्ट आहे. खरंच आपला भारत स्वातंत्र्य झालाय. असं असतं तर बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा अस्तित्वात झाला नसता. जर आपला भारत स्वातंत्र्य झाला असता, जर आपला भारत स्वातंत्र्य झाला असता. या समाजात चूक कोणाची का असो ना, दोष फक्त आणि फक्त स्त्रीला दिला जातो. मग ते योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी. जास्त मनमस्त, मनमोकळेपणाने राहिली तर म्हणतात मुलीला घरचे बंधन नाही. जास्त गंभीरपणे, सिरियसनेस नाही राहिली तर म्हणतात मुलीमध्ये फेस करायची हिंमत नाही. जर उशिरा लग्न केलं तर म्हणतात मुली त्याचे एखादी खोट असेल. आणि तेच जर लग्न लवकर केलं तर म्हणतात एखादं लग्न नसायचं असेल. जास्त शिकलेली असते म्हणतात काय कामाची नाही हो, डोक्यावर निळा वाटेल. आज मुलगी तर शिकली पण ते मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. आज मुलगी तर शिकली पण ते मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. डॉक्टर प्रियंका रेड्डी या महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत मारलं नसतं. हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारी कुमारी अंकिता या शिक्षिकेस अत्याचार करून तिला जिवंत पेटून दिलं नसतं. या सर्व घटना पाहिल्यावर अंगारी शहारे येतात आणि तोंडातून हेच प्रश्न सुटायला लागतात. हर बार वो चाहेंगे और किसी मासूम को निगल जाएंगे, हर बार वो चाहेंगे और किसी मासूम को निगल जाएंगे, और अब फिर इंसाफ की गुहार लगाएंगे, और अब फिर इंसाफ की गुहार लगाएंगे. ना कोई सुनेगा ना ये सिलसिले बंद हो पाएंगे, ना कोई सुनेगा ना ये सिलसिले बंद हो पाएंगे. तू साफ साफ कहता नहीं खुदा, तू साफ साफ कहता नहीं खुदा, किस्मत उसकी दरिंदे ही लिख जाएंगे, किस्मत उसकी दरिंदे लिख जाएंगे. और एक किस्से ऐसे ही बार बार दोहराएंगे, और एक किस्से ऐसे ही बार बार दोहराएंगे. कभी निर्भया तो कभी अंकिता, बस नाम बदलते रह जाएंगे, बस नाम बदलते रह जाएंगे. आणि काय तेच झाले. 9 ऑगस्टला पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टर ऑन ड्युटी रेप झाला. रात्री तिने तिच्या आई वडिलांना फोन केलता. आई मी सुरक्षित आहे, 36 घंटे झाले झोप नाहीये, लगेच राऊंडवर जायचंय. आई वडिलांनी तू माझी काळजी करू नको. आई वडिलांनी फोन ठेवला. त्यांना वाटते हॉस्पिटलमध्ये आहे, सुरक्षित ठिकाण आहे, पुढे दुनिया झोपली. मग अर्ध्या तासानंतर तिच्या संग काय काय होत होते याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. जेव्हा उठल्यावर तिच्या आई वडिलांनी पाहिले त्यांच्या मुलीसोबत काय काय झाले, त्याच्या अश्रू अनावर झाले, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होत्या. स्लिम व्हिडिओ, दारूच्या नशेत बसलेला आरोपी आणि बेसावध असलेली ती आणि झोपेत झालेला बलात्कार. कधी ऍसिड अटॅक तर कधी भर रस्त्यात चिडच्या, कधी बलात्कार तर कधी 50 तुकडे करून हत्या. या सर्व घटना पाहिल्यावर मला
एवढे बोलून मी माझे भाषण थांबविते. जाता जाता एवढेच म्हणेल की धारण का रास्ते से तो मैं खुद का मस्त चलाऊंगी, धारण का रास्ते से तो मैं खुद का मस्त चलाऊंगी. हनुमान जी की भक्त हुए कहने से कतई नहीं घबराऊंगी, हनुमान जी की भक्त हुए कहने से कतई नहीं घबराऊंगी. तुम जो मेरी पूछ एक बार फिर से, तुम जो मेरी पूछ एक बार फिर से, मैं घड़ी घड़ी तुम्हारी लंका जला डालूंगी, मैं घड़ी घड़ी तुम्हारी लंका जला डालूंगी. शेवटी एकदा घोषणा करूया, आणि अशी घोषणा करूया, प्रत्येक स्त्रीच्या पायाच्या मस्तकाला उठेल अशी घोषणा करूया. शेवटी बोला